सगळ्या गोष्टी त्यावरती देत असतो। तर त्यावरती आपण काय म्हणतोय तर यावर्षी काय शेतकऱ्यांसाठी आहे, विशेषतः अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काय नेमकं शेतकऱ्यांसाठी आणलेलं आहे तर ते बघण्याचा आपण विचार करतोय। विशेषतः पीक विविधता, उत्पादनामध्ये वाढ, शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ आणि रोजगार निर्मितीवरती केंद्र सरकारने भर दिलेला आहे। विशेषतः किनारी भागामध्ये सरांनी सांगितलं तसं नारळ, काजू आणि चंदन उत्पादकांसाठी अर्थसंकल्पामध्ये मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की 2030 पर्यंत कच्चा काजू आणि नारळ उत्पादन आणि प्रक्रियेसाठी भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी, निर्यात स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी आणि यासोबतच एक प्रीमियम जागतिक ब्रँड मध्ये भारतामध्ये जे काही काजू बनतात किंवा कोकोचे जे काही प्रीमियम उत्पादनं बनतात तर त्यासाठी एक समर्पित कार्यक्रम असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। यासोबतच त्यांचं असं म्हणणं आहे की राज्य सरकारांसोबत या सगळ्यामध्ये केंद्र सरकार भागीदारी करणार आहे आणि चंदन परिसंस्थेला एक उभारी देण्याचा सुद्धा प्रयत्न आहे। यासोबतच कमी उत्पादनांमध्ये येणाऱ्या बागांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी, त्यासोबतच अक्रोड, बदाम, पाईन नट्स यांच्या वाढणीसाठी म्हणजे लागवड वाढवण्यासाठी, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी आणि तरुणांना सहभागी करून मूल्यवर्धन करण्यासाठी या सगळ्या घोषणा ज्या आहेत त्या करण्यात आल्यात। यासोबतच मत्स्य व्यावसायिकांसाठी सुद्धा मोठ्या घोषणा करण्यात आल्या, त्यांनाही प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे। 500 जलाशय आणि अमृत तलावांचा विकास करण्यात येणार आहे। यासोबतच बाजारपेठेला त्यांना जोडण्यासाठी मत्स्य व्यावसायिकांना स्टार्टअप्स, महिला बचत गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना जोडून घेण्यात येईल असं सुद्धा त्या म्हणालेल्या आहेत। यासोबत पशुपालनासाठी सुद्धा भर देण्यात येणार आहे। विशेषतः कुक्कुटपालन आणि पशुपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी एक मूल्य साखळी उभारण्यात येईल असं सुद्धा म्हणणं आहे।